हाय फ्रेंड्स, संध्याकाळी मुलींना बाहेर घेऊन आलो फिरायला. मुलींना बाहेर खेळायला खूप आवडतं, पण आपण घेऊन जात नसतो त्यांना बाहेर. पण घेऊन जायलाच पाहिजे मुलांना कधी ना कधी बाहेर. त्यांना पण एक एन्जॉयमेंट असतो त्यांचाच. हेच लहानपण असतं की ज्याच्यामध्ये मुलं एन्जॉय करून घेतात. मोठ्याला कोणाला एन्जॉय करायला भेटतं असं. पण त्याच्यानंतर आम्ही तिचे लाडूचे आमचे चालू होतं घसरगुंडी वगैरे खेळणं. लाडू घसरगुंडी खेळायची, पण घाबरायची पण तेवढीच ती. मोठी मुलगी म्हणते, माझे व्हिडिओ तू काढतच नाही मम्मी, माझे व्हिडिओ काढतो. तिचे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर पुढे बदकोटे छान ते मस्त व्हाईटवाले छान दिसायचे पटकन. एकदम गोंडस होते एकदम छोटे छोटे. ते आम्हाला घाबरायचे. त्यांना असं वाटायचं की मारतोय बा आम्ही त्यांना असं. मग ते पुढे पळायचे. त्याच्यामुळे यांना सांगितलं की त्यांना उचलून घेऊन इकडं. त्यांना असं वाटतं का ते घाबरत आहे बा असं. पक्षी ते पण एक छोटेसे. त्या थोडंसं गार्डनमध्ये गेलो. मुलांची खूप चालू होती फिरायचं काम इकडं तिकडे. गार्डनमध्ये छान बसलो आम्ही. खूप रात्र होऊन गेली होती तरी पण म्हटलं बसूया थोडा वेळ बा असं. दिवाळीचं सगळं आवरून झालं होतं आज, आणि थकवा पण खूप आलेला होता. म्हणून विचार केला का थोडंसं बाहेर जाऊन थोडंसं बसावं शांत बा असं. कधी बाहेर जात नाही मुलींना घेऊन. आज बाहेर आलो फायनली. त्यांना पण थोडंसं बरं वाटतं मुलांना बाहेर घेऊन झाल्यानंतर. त्यांची चालू होती मस्ती इकडं दोघी बहिणींची. आमची लाडू आहे ना, ती खूप मस्ती करत असते प्रत्येक वेळेला. तिला बाहेर गेला की तिला खूप खेळायला लागतं. त्याच्यानंतर भूक तर लागली ती पोटाला, तर विचार केला बाहेरच खाऊन घेऊ आता. त्याच्यामुळे गेलं. पनीरची भाजी खायची होती धन्वीला. पनीरची भाजी मागव पप्पा. पनीरची भाजी खाऊन झाल्यानंतर शेवटी बडीशेप आणि खडीसाखर खाल्ली आम्ही आणि घराकडे